गोवर्धन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चाचे आयोजन करण्यात आले। संपूर्ण गावकरी भीषण पाणीटंचाईचा सामना करत असताना ग्रामस्थांना पाणीटंचाईचा प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी सदर घागर मोर्चाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी सर्कल अध्यक्ष विनोदभाऊ अंबोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले। यावेळी उमेश कळासरे, दिनेश कळासरे, महिला आघाडीच्या सविताताई मोरे, कमलबाई राजगुरे, लक्ष्मी अंबोरे, कल्पनाताई अंबोरे, ज्योती वाघमारे, वनिताताई दाभाडे, विठ्ठल अंबोरे, सुभाष अंबोरे, आनंदा नरवाडे, विष्णुपंत राजगुरे तसेच पाणीटंचाईवर भर देत ठामपणे आपली भूमिका मांडून पाणीटंचाईवर प्रश्न निर्माण करून ग्रामपंचायतला धारेवर धरणारे सदानंद वाघ यांचे सुद्धा सहकार्य लाभले। सदर पाणी टंचाईवर ग्रामपंचायत काय निर्णय घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा प्रतिनिधी वनिताताई अंबोरे, रिसोड। हे ट्रेडिशन झालेले आहे मागील 20-25 वर्षापासून। म्हणजे आपण सोय पूर्ण कधी होणार असं आमचं म्हणणं आहे। म्हणजे आपल्याकडे ती क्षमता असली पाहिजे जेणेकरून आपल्याला कोणाची विहिरीचं पाणी घ्यायचं काम नाही पडलं, ग्रामपंचायत तेवढी कॅपेबल असली पाहिजे। हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे गावाला पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा करणारी मुख्य विहिरीची पाणी पातळी ही कायम ठेवण्यासाठीच्या उपाययोजना। हा जो मुद्दा आहे, गावाला पाणी पुरवठा करणारी मुख्य विहिरी जी आहे तिची पाणी पातळी कायम करण्यासाठीच्या उपाययोजना, म्हणजे तिची पाणी पातळी खोल काय गेली याचं जे काय समजा तुम्हाला लॉजिकली तुम्हाला त्याचा अंदाज विचार करावा लागणार आहे की काय तुम्ही परमिशन्स वाटल्या, ज्या परमिशन लिगल इनलिगल ते विषय तुमचा आहे, ते विषय तुम्ही तुमच्या पातळीवर हाताळा। आणि एका मुद्द्यात मिळाला गावाला पाणी पुरवठा करणारी मुख्य विहिरीची पाणी पातळी कायम ठेवण्यासाठीच्या उपाययोजना करणे, जल जीवन मिशनचे रखडलेले काम सुरू करणे हा मुद्दा ग्रामपंचायतच्या अखत्यारीतला नाही, परंतु तरी सुद्धा ही लोकांची मागणी असल्यामुळे हा प्रश्न आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। झोपडपट्टी लगतच्या विहिरीचे पुनरुज्जीवन करून सदर विहिरीवर जाळी सुरक्षा करण्याची मागील 10 वर्षापासूनची मागणी पूर्ण करावी। मागील 10 वर्षा अगोदर आम्ही प्रत्येक ग्रामसभेमध्ये हे निवेदन देऊन झालेले आहे की बाबा त्या विहिरीमध्ये लोक जीव द्यायला लागले, लोक मेल्यामुळे तिथं कोणी पाणी भरायसाठी जात नाही कारण भीती वाटते। त्याच्यासाठी कमीत कमी त्या विहिरीवर एक सुरक्षा जाळी आपल्याला बसवायची ही मागणी केल्याच्या नंतर 2 लोकांनी त्यात जीव दिले विहिरीमध्ये। त्या लोक जीव वाचले असते कदाचित, त्यांनी फाश्या घेतल्या असत्या, समजून घ्या, परंतु जीव वाचले असते कदाचित, त्याच्यात पडत नव्हते ना। झोपडपट्टी लगत विहिरीचे पुनरुज्जीवन करून सदर विहिरीवर जाळी सुरक्षा करण्याची मागणी मागील 10 वर्षापासून ती मागणी पूर्ण करण्यात यावी। सोपी मागणी आहे। संपूर्ण गावातील जुन्या जिवंत पाण्याच्या विहिरीचे सर्वेक्षण करून त्या दुरुस्त कराव्यात। अतिशय माफक मागणी आहे की बाबा जुन्या ज्या विहिरी येतात त्या विहिरी आपल्याला पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन करायचं आहे। साहेब, 6वी मागणी आहे, बोदगावाड्यातील प्रभाकर आंबोरे यांच्या घरासमोरील विहिरीतील गाळ उपसा करून तिची दुरुस्तीची मागणी। ही मागणी जुनीची आहे, 10 वर्षापूर्वीची मागणी आहे। सतत पाठपुरावा आमच्या उल्हासरने केलेला आहे। याच्याकडे कमीत कमी 10 वर्ष असतील पडलेल्या। यावेळेस निर्वाणीचा एक तुम्हाला एक विनंती म्हणून आम्ही ही मागणी सुद्धा सोपी मागणी आहे, ही पूर्ण करायची माफक मागणी आहे। त्याचबरोबर बौद्ध स्मशानभूमीतील हापसी पाणीपंप दुरुस्ती व तेथील ग्रामपंचायतच्या बोरवेलची दुरुस्ती करणे हा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे। तुम्हाला सांगतो, स्मशानभूमीमध्ये एक बोर आहे, तो बोर घेतला होता याच्या मागची जी ग्रामपंचायत स्थापन झाली होती त्यावेळेस हा बोर घेतला होता। त्या बोर सोबत या गावामध्ये 3 बोर असे मिळून 4 बोर घेतले होते। त्याच्यामध्ये तो एकच बोर जे आहे तो बोर नादुरुस्त स्थितीमध्ये पडलेला, म्हणजे तो चालू झालाच नाही, त्याच्या मोटरचा मेळ नाही, त्याच्या त्या पायपाचा मेळ नाही, त्याचा कोणताच मेळ नाही। त्या बोर सोबत जे 3 बोर झाले, तो एक बोर अंबादास शेळके त्यावेळेचे विद्यमान सरपंच होते, त्याच्या घरात अतिक्रमित बोर आहे। तो बोर ग्रामपंचायतच्या रेकॉर्डला आहे किंवा नाही, तो बोर ग्रामपंचायतच्या रेकॉर्डला आहे किंवा नाही, काय काळे कागद केले ते आम्हाला माहित नाही, परंतु ग्रामपंचायतच्या रेकॉर्डला त्या बोरची तपासणी करा। ग्रामपंचायतचा 1 रुपया जरी त्या बोरसाठी जर खर्च झाला असेल ताबडतोब तो बोर खुल्ला करा। दुसरा मुद्दा, त्याच्यासोबत दुसरा एक मुद्दा सांगतो, सुभाष तापडिया त्यांचं ते घर नाही, त्यांचं दुकान आहे, तिथं बोर आहे। तो बोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी आहे म्हणून तो बोर हायलाइट करण्यात आला, हे लक्षात घ्या। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी तो बोर सार्वजनिक व्हावा, त्या बोरचा वापर पुतळा धुण्यासाठी व्हावा, त्या बोरचा वापर मारुतीच्या पाराच्या समोरील जे झाडपूस करतो आपण, काय कार्यक्रम असतात त्या बोरचा त्या ठिकाणी पाणी मारण्यासाठी स्वच्छतेसाठी वापर व्हावा, त्यासाठी ती जागा हायलाइट करण्यात आली बोरसाठी। परंतु तो बोर सुद्धा आज
सुभाष तापडे याच्या दुकानामध्ये अतिक्रमित करण्यात आलेला आहे. तो बोर जर त्याचा एकही रुपया जर ग्रामपंचायत मधून खर्च झाला असेल तर ताबडतोब तो बोर खुला करण्यात यावा. त्याचबरोबर आणखी दुसरा मुद्दा, शिवा भवर तवाची उपसरपंच हे सगळे ग्रामपंचायतशी संबंधित माणसं आहेत. मग ज्या ग्रामपंचायतचे संबंधित माणसं त्यांच्यावर संपूर्ण गावाला पाणी पाजण्याची जबाबदारी आहे. त्याने ते तिन्ही पाण्याचे स्रोत त्या अतिक्रमित